नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 8 ऑक्टोबर 2024 वार आहे मंगळवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण राष्ट्रीय आरोग्य खाते, सुधारित इको मार्क योजना 2024, सहज जिल्हे निर्माण, भारत US सामंजस्य करार, इको मार्क योजना, हत्ती जनगणना, पांड्या साम्राज्य आणि इंडिया आउट कॅम्पेन या संदर्भात ज्या काही एकूण न्यूज आपल्याकडे आहेत त्या सर्व न्यूज मित्रांनो या ठिकाणी आपण MCQ प्रश्नांच्या माध्यमातून स्टडी करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजचा जो काही आपला पहिला प्रश्न आहे तो आहे राष्ट्रीय आरोग्य खाते या संदर्भात। सर्वप्रथम जो काही प्रश्न आहे सरळ तो प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 1, 2021-22 साठी राष्ट्रीय आरोग्य खातेच्या अंदाजानुसार खिशाबाहेरील खर्च, ज्याला की या ठिकाणी आपण आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर असं म्हणतो, कमी होण्याचे प्राथमिक कारण खालीलपैकी कोणते आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी जो नेमका प्रश्न काय आहे हे या ठिकाणी आपल्याला समजणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी असं म्हटलं जात आहे की 2021-22 किंवा 2021 या साली जे काही नागरिक आहेत आपल्या देशाचे, या नागरिकांच्या खिशातून जे काही त्यांच्या आरोग्यावर होणारा खर्च आहे तो खर्च या ठिकाणी कमी झाला आहे आणि याच्या मागचं प्राथमिक किंवा जे मुख्य कारण काय आहे ते या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांना अन्न, वस्त्र, निवारा आणि त्यांचं जे काही आरोग्य आहे यावर खर्च करावा लागतो। परंतु अलीकडील काळामध्ये जे काही स्टडीज आल्या, जो काही अभ्यास गट स्थापन करण्यात आले, त्या अभ्यास गटानुसार नागरिकांचा होणारा त्यांच्या आरोग्यावरील जो काही खर्च आहे तो खर्च या ठिकाणी कमी झाला आहे। तर याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे काय, तर सरकारने अलीकडील काळामध्ये जे काही हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्समध्ये केला जाणारा जो काही खर्च आहे त्या खर्चामध्ये वाढ केली आहे। परिणामी नागरिकांचा होणारा जो काही खर्च आहे तो या ठिकाणी कमी झाला आहे। एका अंदाजानुसार असं सांगितलं जातं की या ठिकाणी केंद्र सरकारकडून 2014 साली आरोग्यावर एकूण 29% खर्च केला जात होता, जो की मित्रांनो 2021 साली वाढून तो या ठिकाणी 48% वाढलेला आहे। याचाच अर्थ तुमच्या माझ्या पॉकेटमधून जो काही खर्च आपल्या आरोग्यावर किंवा आरोग्याच्या सुविधा घेण्यावर होत होता तो खर्च आता या ठिकाणी कमी झाला आहे। आणि याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे अलीकडेच केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांच्याकडून सुरू करण्यात आलेल्या योजना। आपल्या सर्वांना माहित असेल की जी काही केंद्र सरकारची योजना आहे जी आहे आयुष्यमान भारत आरोग्य योजना। या योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी आपल्याला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पाहायला भेटते। या योजनेच्या अंतर्गत ज्या कोणत्या व्यक्ती असेल त्या व्यक्तींना जे काही आजार आहे त्या आजाराचं एक्झामिनेशन करण्यासाठी, त्यावर ट्रीटमेंट घेण्यासाठी, त्याचबरोबर काही जर त्या ठिकाणी सल्लामसलत पाहिजे असेल, कन्सल्टन्सी पाहिजे असेल किंवा त्या ठिकाणी काही जर मेडिसिन औषधे पाहिजे असेल तर त्या ठिकाणी गव्हर्नमेंट प्रत्येक कुटुंब 5 लाख रुपये प्रत्येक वर्षासाठी या ठिकाणी खर्च करते। म्हणजे या ठिकाणी जर आपल्या परिवारामधील एखाद्या व्यक्तीला एखादा दुर्मिळ आजार असेल, त्या व्यक्तीचे ऑपरेशनचा खर्च असेल, तो जो खर्च आहे तो या ठिकाणी आता केंद्र सरकार करत आहे, तो या ठिकाणी आता भारत सरकारकडून केला जात आहे। परिणामी आपल्या खिशातून होणारा जो काही खर्च आहे तो खर्च या ठिकाणी कमी होत आहे। म्हणजेच मित्रांनो, जो काही प्रश्न क्रमांक 1 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय सी, सरकारी आरोग्य खर्चात वाढ। यामुळे या ठिकाणी तुमच्या आमच्या पॉकेटमधून होणारा जो काही खर्च आहे त्या ठिकाणी कमतरता आलेली आपल्याला दिसते। पाहूया प्रश्न क्रमांक 2, जो की मित्रांनो या ठिकाणी सहज जिल्हे निर्माण संदर्भात आहे, सब डिस्ट्रिक्ट निर्माण संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। आसाम राज्यात सहज जिल्हे निर्माण करण्याचे मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी कोणते आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही आसाम राज्य आहे ते आपल्या भारताच्या नॉर्थ ईस्टचा जो काही भाग आहे त्या भागामध्ये येताना आपल्याला दिसते। या ठिकाणी जो काही जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं विभाजन आपण छोट्या किंवा सब डिस्ट्रिक्ट मध्ये करतो, तर याला या ठिकाणी आपण सब डिस्ट्रिक्ट असे म्हणतो। मग आसाम या राज्यामध्ये जे काही सहज जिल्हे आहेत किंवा सब डिस्ट्रिक्ट आहेत यांची निर्मिती मुख्य कोणत्या उद्दिष्टाने करण्यात आली आहे, अशा प्रकारचा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जो काही आसाम राज्य असेल किंवा जे काही नॉर्थ ईस्टचे स्टेट आहेत त्यामध्ये मेघालय राज्य असेल, नागालँड, त्रिपुरा, मिझोरम ही जी राज्य आहेत या भागात मोठ्या प्रमाणावर आपल्याला
दुर्गम प्रदेश आढळतो, म्हणजे हा जो भाग आहे डोंगरदऱ्यांनी व्यापलेला आहे। मग या ठिकाणचं जे काही प्रशासन आहे त्याचं विकेंद्रीकरण खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर जर त्या ठिकाणचं प्रशासनाचं विकेंद्रीकरण केलं त्याच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या काही प्रशासकीय सेवा आहेत त्या सेवा अधिक सुलभपणे त्या ठिकाणी प्रोव्हाइड करता येतील। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय डी। पाहूया प्रश्न क्रमांक 3 जो की मित्रांनो या ठिकाणी सुधारित इको मार्क योजना 2024 संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। सुधारित इको मार्क योजना 2024 खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही, या ठिकाणी वैशिष्ट्य तुम्हाला विचारण्यात आलेलं नाहीये, त्या ठिकाणी खालील 4 वैशिष्ट्य दिलेले आहेत त्यापैकी कोणतं वैशिष्ट्य सुधारित इको मार्क योजना 2024 चं नाहीये। तर मित्रांनो या ठिकाणी सुधारित इको मार्क जी काही योजना आहे तिचं जे वैशिष्ट्य आहे त्यामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसतं ऊर्जा कार्यक्षमता उत्पन्नाचा प्रचार करणे, त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी पुनर्नवीकरण केलेल्या साहित्यांचा वापर करणे, टिकाऊपणाबद्दल दिशाभूल करणारे जे काही दावे आहेत ते टाळणे किंवा त्याचं अचूक लेबलिंग करणं। तर अशा प्रकारची काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी सुधारित इको मार्क योजना 2024 ची असलेली दिसतात। परंतु या ठिकाणी पर्यावरणपूरक उत्पादने तयार करणाऱ्या उत्पादकांसाठी कर सवलत देणे अशा प्रकारची कोणतीही वैशिष्ट्य मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सुधारित इको मार्क योजनेचं असलेलं दिसत नाही। परिणामी प्रश्न क्रमांक 3 चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया प्रश्न क्रमांक 4 जो की मित्रांनो या ठिकाणी भारत US सामंजस्य करारा संदर्भात आहे। सरळ जो काही या ठिकाणी आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। महत्त्वपूर्ण खनिजावरील भारत US सामंजस्य करार संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 या सामंजस्य करारामध्ये महत्त्वपूर्ण खनिजांसाठी चीनवरील अवलंबित्व कमी करण्यावर भर देण्यात आला आहे। नंबर 2 त्यामध्ये गंभीर खनिजांचे पुनर्वापर, गंभीर खनिजे म्हणजेच महत्त्वपूर्ण खनिजे जी की अतिशय महत्त्वाची आहेत त्यांचा पुनर्वापर, त्यावर प्रक्रिया आणि त्याची पुनर्प्राप्ती या क्षेत्रातील सहकार्याचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। नंबर 3 या सामंजस्य कराराअंतर्गत फार्मास्युटिकल्सवर केंद्रित संयुक्त संशोधन केंद्र स्थापन करण्याचे दोन्ही राष्ट्रांचे या ठिकाणी उद्दिष्ट देण्यात आलेले आहे। तर वरील विधानापैकी एकूण किती विधानं बरोबर आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही भारत आणि US आहे यांच्यामध्ये जो काही सामंजस्य करार झाला आहे त्या संदर्भात महत्त्वाच्या विधानांची या ठिकाणी आपण चर्चा करूया। तर मित्रांनो या ठिकाणी या सामंजस्य करारामध्ये जे काही महत्त्वपूर्ण खनिज आहेत त्या खनिजावर भारताचं आणि चीनचं जे काही अवलंबित्व आहे, जे काही डिपेंडन्सी आहे ती कमी करण्यावर या ठिकाणी या कराराच्या अंतर्गत भर देण्यात आलेला आहे। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 अगदी आपलं बरोबर आहे। त्याचबरोबर जी काही महत्त्वपूर्ण खनिजे आहेत त्यांचा या ठिकाणी आपण पुनर्वापर कशा प्रकारे करू शकतो, त्यावर या ठिकाणी प्रक्रिया कशा प्रकारे करू शकतो आणि ते जी खनिजे आहेत त्यांची पुनर्प्राप्ती कशा प्रकारे करू शकतो यासाठी एक सहकार्याचा समावेश या दोन देशांमध्ये निर्माण करण्यात आला आहे, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजे मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 2 जे आहे तेही मित्रांनो या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। या सामंजस्य कराराच्या अंतर्गत फार्मास्युटिकल केंद्र संयुक्त संशोधन केंद्र स्थापन करण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा कोणतेही उद्दिष्ट मित्रांनो या दोन देशाच्या असलेले आपल्याला दिसत नाही। परिणामी विधान क्रमांक 3 आपलं चुकीचं असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी। वरील 3 विधानापैकी केवळ आपली 2च विधाने या ठिकाणी मित्रांनो बरोबर आहेत। पाहूया प्रश्न क्रमांक 5 जो की मित्रांनो या ठिकाणी इको मार्क योजने संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। इको मार्क योजनेबद्दल खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 दिशाभूल करणारे टिकाऊ दावे टाळण्यासाठी अचूक पर्यावरणीय लेबलिंग वापरणे ही योजना अनिवार्य करते। विधान 2 हे उत्पादकांना संसाधन कार्यक्षम आणि पर्यावरण अनुकूल उत्पादन पद्धतीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन करते। नंबर 2 योजनेची अंमलबजावणी नीती आयोग आणि पर्यावरण मंत्रालयाद्वारे केली जाते। वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी पहा जी काही इको मार्क योजना आहे या इको मार्क योजनेच्या माध्यमातून पर्यावरणास पूरक जी उत्पादने आहेत त्या उत्पादनाचं जे काही उत्पादन आहे
त्यामध्ये वाढ करण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन देणं हे या ठिकाणी या योजनेचं मुख्य उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसतं। या ठिकाणी बरेचसे उत्पादक काय करतात तर आमचं पर्टिक्युलर जे काही प्रोडक्ट आहेत हे पर्यावरणपूरक आहे, म्हणजे यामुळे पर्यावरणाची कसल्याही प्रकारची हानी झालेली नाहीये, मार्केटिंग करतात आणि त्या माध्यमातून ग्राहकांना फसवण्याचं कार्य करतात। मग या ठिकाणी जे काही अशा प्रकारचे दिशाभूल करणारे दावे आहेत ते टाळण्यासाठी जे काही पर्यावरणपूरक उत्पादने आहेत त्यांचं लेबलिंग करणं गरजेचं आहे, म्हणजे ग्राहकांना कळेल की पर्टिक्युलर प्रोडक्ट हे पर्यावरणपूरक आहे, त्याच्या माध्यमातून पर्यावरणाचं कमीत कमी नुकसान झालेलं आहे। मग त्यासाठी जे काही प्रोडक्ट आहेत त्यांचं लेबलिंग करणं हे या योजनेच्या अंतर्गत अनिवार्य करण्यात आलेले आहे। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 जे आहे ते आपलं अगदी बरोबर आहे। जी काही लोक किंवा जे काही उत्पादक पर्यावरणपूरक उत्पादनांची निर्मिती करतात ते जी संसाधने आहेत त्या संसाधनांचा कार्यक्षम आणि पर्यावरणाला अनुकूल पद्धतीवर अवलंब करणे आणि त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं हे या ठिकाणी मित्रांनो इको मार्क योजनेचं उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसतं। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 2 ही या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे, मात्र विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं आहे। कारण इको मार्क जी काही योजना आहे या योजनेची अंमलबजावणी मित्रांनो सेंट्रल पोल्युशन बोर्ड ऑफ इंडिया आणि ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड यांच्याकडून केली जाणार आहे। ती या ठिकाणी नीती आयोग किंवा जे काही पर्यावरण मंत्रालय आहे यांच्याकडून केली जाणार नाहीये। प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर राहील पर्याय ए केवळ विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 बरोबर। पाहूया प्रश्न क्रमांक 6 जो की मित्रांनो या ठिकाणी हत्ती जनगणने संदर्भात आहे। सरळ जो काही या ठिकाणी आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। 2022 नंतर सादर करण्यात आलेल्या हत्ती मोजणीच्या नवीन पद्धतीबद्दल पुढील विधाने विचारात घ्या। यामध्ये विधान क्रमांक 1 अनुवांशिक चिन्ह रिकॅप्चर पद्धतीमुळे शेणांच्या नमुन्यांच्या DNA विश्लेषणाद्वारे वैयक्तिक हत्तीची ओळख पटवता येते। नंबर 2 हत्तीच्या गणनेच्या नवीन पद्धती व्यग्र गणनेच्या डेटाशी समक्रमित केल्या जातात ज्यामुळे लँडस्केप स्तरीय चांगल्या व्यवस्थापनासाठी मदत होते। नंबर 3 2002 पूर्वी वापरण्यात आलेली थेट मोजणी पद्धती नवीन पद्धतीपेक्षा हत्तीच्या लोकसंख्येचा अधिक अचूक अंदाज प्रदान करते। वरीलपैकी किती विधानं चुकीची आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला माहिती असलं पाहिजे की ज्या प्रकारे मनुष्याची जनगणना होते अगदी त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी जे काही प्राणी आहेत त्यांचीही जनगणना आवश्यक आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याकडे पर्टिक्युलर प्राण्यांची संख्या किती आहे आणि त्या माध्यमातून एकूण आवश्यक असणारे जे काही प्रतिबंधात्मक उपाय आहेत ते उपाय या ठिकाणी आपण करू शकतो। या ठिकाणी जी काही हत्तीची जनगणना होते त्यांची योग्य प्रकारे जनगणना होण्यासाठी या ठिकाणी आता DNA विश्लेषण पद्धतीचा वापर केला जात आहे। या ठिकाणी जे काही हत्तीचे शेण आहे किंवा हत्तीची जी काही विष्ठ आहे त्या इष्टेचा या ठिकाणी DNAच्या माध्यमातून विश्लेषण केलं जातं आणि त्याच्या माध्यमातून हत्तींची जी काही ओळख आहे ती ओळख वैयक्तिकरित्या आपल्याला या ठिकाणी पटवण्यास मदत होते। म्हणजे जे काही विधान क्रमांक 1 आहे ते मित्रांनो या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। जर या ठिकाणी विधान क्रमांक 2 ची या ठिकाणी जर आपण चर्चा केली तर विधान क्रमांक 2 ही मित्रांनो या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। हत्तीच्या गणनेचे जे काही नवीन पद्धती आहेत त्या पद्धती व्यग्र गणनेच्या डेटाशी समक्रमित केल्या जातात त्यामुळे योग्य व्यवस्थापनासाठी या ठिकाणी आपल्याला मदत होताना दिसते। दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी 2022 च्या अगोदर मित्रांनो या ठिकाणी आपण डायरेक्ट काउंट मेथड ज्याला की या ठिकाणी आपण थेट मोजणीची काय पद्धती आहे तिचा या ठिकाणी वापर 2022 च्या पूर्वी करत होतो आणि 2022 च्या नंतर या ठिकाणी आपण मित्रांनो ॲडव्हान्स्ड जेनेटिक आणि कंबाइंड एस्टिमेट टेक्निकचा वापर करण्यास सुरुवात केली आहे। म्हणजे या ठिकाणी जी काही DNA विश्लेषणावर आधारित पद्धती आहे त्याचा वापर 2022 नंतर करण्यास या ठिकाणी आपल्याला आपण सुरुवात केलेली आहे। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 3 आहे ते आपलं चुकीचं ठरतं। परिणामी प्रश्न क्रमांक 6 चं योग्य उत्तर राहील पर्याय ए वरील 3 विधानांपैकी 2 विधानं बरोबर आहेत मात्र एकच विधान चुकीचं असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर पर्याय ए या ठिकाणी असेल। पाहूया आपला पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी पांड्या साम्राज्या संदर्भात आहे। सरळ जो काही या ठिकाणी प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। पांड्या साम्राज्याच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। ज्यामध्ये विधान क्रमांक 1 हे आग्नेय आशियातील व्यापक व्यापारासाठी प्रसिद्ध होते। नंबर 2 व्यापार कर हा पांड्या राज्यांचा कमाईचा प्राथमिक स्रोत होता। नंबर 3 पांड्या काळातील शिलालेख वटेझुत आणि तमिळ लिपीत
होते। तर मित्रांनो या ठिकाणी वरील विधानापैकी एकूण किती विधानं बरोबर आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही पांड्यन साम्राज्य आपल्या भारतामध्ये होते त्या पांड्यन साम्राज्यामध्ये आग्नेय आशियासोबत मोठ्या प्रमाणावर व्यापक व्यापार या ठिकाणी केला जात होता आणि त्यासाठी ते प्रसिद्ध होते। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। दुसरे जे काही विधान आहे ते मित्रांनो या ठिकाणी चुकीचं राहील, कारण या ठिकाणी जे काही पांड्यन साम्राज्य आहे त्या पांड्यन साम्राज्याचा कमाईचा किंवा जे काही कराचा मुख्य स्रोत होता तो होता मित्रांनो या ठिकाणी लँड, आणि जे काही इन्कम टॅक्स आहे तो टॅक्स म्हणजे जमिनी महसूल आणि जे काही आयकर आहे हा मुख्य स्रोत या ठिकाणी आपल्याला पांड्यन साम्राज्याच्या इन्कमचा असलेला दिसतो। म्हणजेच विधान 2 चुकीचं राहील आणि विधान 3 या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। पांड्यांची जे काही शिलालेख आहे ते या ठिकाणी मित्रांनो आपल्याला तमिळ लिपीमध्ये असलेले दिसतात। परिणामी या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7 चं योग्य उत्तर राहील पर्याय बी। वरील 3 विधानापैकी केवळ आपली 2च विधानं मित्रांनो या ठिकाणी आपली बरोबर आहेत। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी इंडिया आउट कॅम्पेन संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। इंडिया आउट कॅम्पेन सीन्स इन द न्यूज रिसेंटली इज। बऱ्याच वेळा तुम्ही न्यूजमध्ये इंडिया आउट कॅम्पेन याविषयी माहिती किंवा न्यूज पाहितल्या असतील। हा जो इंडिया आउट कॅम्पेन आहे तो मित्रांनो या ठिकाणी मालदीव सरकारने सुरू केलेला आहे। मालदीवमध्ये भारताचं काही सैन्य आहे आणि या ठिकाणी ते जे सैन्य आहे भारताने परत बोलवावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी मालदीवच्या नवीन सरकारचे असलेले दिसते। प्रश्न क्रमांक 8 योग्य उत्तर राहील पर्याय बी अ कॅम्पेन ॲडव्होकेटिंग फॉर रिमूव्हल ऑफ इंडियन मिलिटरी प्रेझेन्स इन द मालदीव। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 8 ऑक्टोबरचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य एकदा सबस्क्राइब करून घ्या आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या अपडेट तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील। विशेष बाब म्हणजे लवकरच या ठिकाणी जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF फाईल ही मित्रांनो त्या ठिकाणी आपण अपलोड करणार आहोत। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।